नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या सर्व भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल एक असा अपडेट आहे जो आपल्याला अजिबात चुकवायचा नाहीये. त्यामुळे पुढची काही मिनिटं अगदी लक्ष देऊन ऐका. थांबा, एक खूप महत्त्वाची सूचना आहे. आजपासूनच आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ही रक्कम असू शकते 1,500 रुपये किंवा मग थेट 3,000 रुपये सुद्धा. पण थांबा, हे पैसे मिळण्यासाठी एक छोटीशी अट आहे आणि जर ती अट पूर्ण झाली नाही तर आपल्या खात्यात 1 रुपयाही येणार नाही. चला तर मग यावर आपण आता सविस्तर माहिती घेऊया. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याबद्दलचं हे आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे. आणि ही माहिती आपले पैसे अडकण्यापासून वाचू शकते, म्हणून शेवटपर्यंत लक्ष देणं खूप गरजेचं आहे. साहजिकच आपल्या मनात पहिला प्रश्न आला असेल की पैसे नक्की येणार कधी? तर ऐका, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून कधीही म्हणजे कोणत्याही क्षणी आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. आता अनेकांना हाही प्रश्न पडला असेल की जानेवारीचा हप्ता यायला एवढा उशीर का झाला? तर यामागे एक स्पष्ट कारण आहे. ह्या विलंबाचं मुख्य कारण होतं निवडणूक प्रक्रिया. ह्या प्रक्रियेमुळे जानेवारीचा हप्ता वेळेवर जमा होऊ शकला नव्हता. पण आता चांगली बातमी ही आहे की ती अडचण पूर्णपणे दूर झाली आहे आणि पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चला, आता त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात की आपल्या खात्यात नक्की किती पैसे येणार आहेत. हे बघा, इथे 2 गोष्टी होऊ शकतात. ज्या भगिनींना डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत त्यांना आता जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळतील. पण ज्यांना काही कारणास्तव डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून थेट 3,000 रुपये खात्यात जमा होऊ शकतात. आता जरा लक्ष द्या, कारण आता जी गोष्ट मी सांगणार आहे त्याच कारणामुळे अनेकांचे पैसे अडकलेले आहेत. ही एक छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. आणि ते कारण आहे ई-केवायसी पूर्ण नसणं. हो, जर आपली ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल तर सरकारकडून येणारे पैसे थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे आपली ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे आजच्या आज तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता अनेकांना वाटेल की ही ई-केवायसी म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं, जेणेकरून सरकारी योजनांचे पैसे थेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि हे करणं आता बंधनकारक आहे. चला, आता आपण काही शेवटचे पण महत्त्वाचे मुद्दे पाहूया आणि पैसे जमा झाले आहेत की नाही हे नक्की कसं तपासायचं यावर लक्ष देऊया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, फक्त मोबाईलवर मेसेजची वाट बघत बसू नका, कारण अनेकदा काही तांत्रिक अडचणींमुळे मेसेज येत नाहीत. त्यामुळे खात्री करायची असेल तर थेट आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जाऊन बॅलन्स तपासा. तोच सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग आहे. चला तर मग या संपूर्ण माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. 1. जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होऊ शकतो. 2. जर 2 हप्ते बाकी असतील तर थेट 3,000 रुपये मिळू शकतात. 3. ई-केवायसी पूर्ण नसेल तर पैसे अडकू शकतात. आणि 4. नेहमी स्वतः बँक खात्यात जाऊन बॅलन्स तपासा. तर मग आता ही सगळी माहिती ऐकल्यानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारा, आपली ई-केवायसी पूर्ण आहे का? जर उत्तर नाही असेल तर आजच हे काम पूर्ण करा आणि निश्चिंत रहा.